विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार करून पोलिसांची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली। महिला आरोपी आणि आरोपी क्रमांक 2 समीर शेख वय 28 राहणार कुमठा नाका हे 2022 पासून एकमेकांच्या ओळखीचे असून ते प्रियकर प्रेयसी आहेत। आरोपी समीर शेख याच्यावर यापूर्वीही विजापूर नाका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसंच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल होता। त्या प्रकरणात त्याला 22 डिसेंबर 2023 रोजी अटक झालेली होती। यानंतर 18 सप्टेंबर 2025 रोजी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून त्याला जामीन मिळालेला होता। मात्र या जामिनाविरोधात फिर्यादीनं सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं। त्यानंतर 17 मार्च 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी घेत आरोपी समीर शेख याचा जामीन रद्द केला। दरम्यान या प्रकरणातील फिर्यादी, साक्षीदार आणि त्याच्या नातेवाईकांवर सामूहिक बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल झाल्यास आरोपी समीर शेखला त्याचा फायदा होईल या हेतूनं आरोपी महिला आणि तिच्या प्रियकरानं संगनमतानं कट रचला। त्यानुसार 18 मार्च 2026 रोजी रात्री 8:30च्या सुमारास संबंधित महिलेनं डायल 112 वर फोन करून तिच्यावर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खोटी माहिती दिली। पोलिसांनी तात्काळ या घटनेची सखोल चौकशी सुरू केली। चौकशी दरम्यान सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड, वैद्यकीय तपासणी तसंच महिलेची मैत्रीण आणि बहीण यांच्याकडून माहिती घेतली। अखेरीस महिलेची कसून चौकशी केल्यानंतर तिने ही घटना घडली नसून ती खोटी असल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी या प्रकरणात खोटी माहिती देणं आणि कट रचणं या आरोपाखाली महिला आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पथकानं केली। तारीख 18 मार्च रोजी एक 25 वयाच्या महिलांनी विजापूर नाका पोलीस स्टेशनला अप्रोच करून 4 व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केल्याबद्दल त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलं होतं। त्यानुसार पहिले डायल 112लाही फोन आला, नंतर पोलीस स्टेशनला व्यक्तिगत आलं आणि 4 लोकांचं नाव दिलं। या महिलाच्या दुसरी धर्माच्या 4 जणांच्या। आता रमजान महिना चालू असताना अशा सामूहिक बलात्काराच्या कंप्लेंट येतात, ते पण अशा क्रॉस आल्यामुळे PI, ACP, DCP सर्वांनी वैयक्तिक लक्ष घालून व्यवस्थित चौकशी करून सदरची घटना जी आहे ते खोटी असल्याचे चौकशीअंती निष्पन्न करून सदरच्या महिला आणि तिच्या प्रियकरावर विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। यात महिला आरोपी आणि आरोपी क्रमांक 2 जे प्रियकर जे आहे ते एकमेकांना 2022 पासून ओळखत असून आरोपी क्रमांक 2 वर 2023ला कलम 306-34 IPC अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे। त्या केसला आणखी एक आरोपीचे म्हणजे टोटल 3 आरोपी होतो, त्यात एक आरोपीला अजूनही बेल झाला नाही, सुप्रीम कोर्टला चालू होतं। 18 तारीखलाच त्यांच्या बेलसाठी जे सुनावणी होतं ते त्यांना बेल रद्द केले होतं। जे बेलच्या मागणी आहे ते अमान्य केलं होतं सुप्रीम कोर्टने। त्याच दिवशी सायंकाळी हे कंप्लेंट पोलीस स्टेशनला आलं होतं। त्यात सखोल चौकशी करताना 18/3/2026 रोजी रात्री 8:30 वाजता तिच्यावर 4 लोकांनी मिळून ते कंप्लेंट देताना अशा 25 ते 28 वर्षाच्या आरोपीचे वयोगट सांगितलं होतं। 4 लोकांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याबद्दल पहिल्या
डायल 112ला कॉल दिला. नंतर पोलीस स्टेशनलाही आलं होतं. आल्यानंतर ताबडतोब महिला अधिकारी समक्ष ठेवून पूछताछ करून पॅरलली पोलीस स्टेशनच्या सर्व यंत्रणा वापरून DCP झोन आणि DCP क्राईम स्वतः पोलीस स्टेशनलाच बसून जे कंप्लेनंट महिला आहे तिचेही मेडिकल एक्झामिनेशन तरावली करून घेतलं सिव्हिल हॉस्पिटलकडून. सोबतच आपलं DB पथकांनी जे 4 संशयांचं नाव सांगितलं होतं ते 4ही लोकांनाही ताब्यात घेतलं होतं. त्यांचंही वेगळं मेडिकल एक्झामिनेशन करून घेतलं आणि जे महिलांनी जे जे काही डिटेल्स उल्लेख केलं होतं ते सर्व डिटेल्स क्रॉस व्हेरीफाय करण्यात आलं. त्यात मोबाईल डिव्हाइसचे डिटेल्स असो, CCTV फुटेजेस असो, हे सर्व गोष्ट खात्री करून डॉक्टरचेही सर्टिफिकेट आम्हाला प्राप्त झालेलं आहे. मेडिकल रिपोर्ट जे आहे त्यातूनही स्पष्ट झालेले आहेत अशा सामूहिक बलात्काराच्या घटना काही घडलं नाही म्हणून. फक्त एवढं नव्हे, आम्ही तांत्रिक विश्लेषणामध्ये जे कंप्लेनंट महिला जे आहेत म्हणजे या केसला आरोपी ते 8:54ला शेवटी आपलं घरासमोर वॉकिंग करताना दिसत होतं आणि 8:56ला डायल 112ला म्हणजे तिच्या एक मैत्रिणीला फोन करून माझ्यावर असा अन्याय झाला म्हणून कॉल केले. सो हे निष्पन्न करून संबंधित महिला आणि ते प्रियकर आरोपी ते दोघांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 248, 217, 61(2) अन्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास चालू आहे. यात आता प्राथमिक चौकशीमध्ये हे निष्पन्न होत आहेत हे जे संबंधित महिला आणि आरोपी जे आहेत समीर शेख त्यांच्या त्या केसला सुनावणी दरम्यान सजा लागू नये यासाठी जे जुनी 306चे केस आहे त्या केसच्या फिर्यादी आणि 3 साक्षीदार यांच्यावर हे खोटे गुन्हे दाखल करून साक्षीदारावर दबाव आणण्यासाठी हे प्रयत्न केले अशा निष्पन्न झालेले आहेत. आता हे सखोल चौकशी करून जे खोटं कंप्लेंट देणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करून जे इनोसेंट लोक आहेत, विटनेसेस आहेत त्यांच्याविरुद्ध कुठल्याही प्रकारचा दबाव आणून दिला नाही आणि कोणाविरुद्ध अशा खोटे कंप्लेंट देऊन गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन अशा खंडनिसर्गाविषयी होऊ द्यायची नाही. त्यासाठी हे एक मोठा डिटरन्स असणार आहे. या काम व्यवस्थित रीतीने केल्याबद्दल मी DCP झोन, DCP क्राईम, ACP पवारसाहेब, PI श्री गायकवाड, श्री सुशांत फर्स्ट नेम आणि आपला शीतल गायकवाड साहेब सर्व टीमला मी मनापासून अभिनंदन करतो. 4 व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केले म्हणून खोट्या घटनाचा बनाव करून 18/3/2026 रोजी पोलीस स्टेशनला येऊन एक महिलांनी फिर्याद देण्याचा प्रयत्न केलं होतं. त्यात DCP झोन श्री कबाडे, DCP क्राईम श्रीमती पाटील, PI श्री गायकवाड वराळे, ACP श्री पवार यांचे पूर्ण चमूनी व्यवस्थित सखोल चौकशी करून हे जे कंप्लेंट जे आहे ते खोटे आहेत आणि 2023च्या एक आत्महत्येसाठी प्रवृत्ती केलेले गुन्हे जे आहेत त्या गुन्ह्याच्या फिर्यादी आणि 3 साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी हे खोटे घटनेचा बनाव करून आलेले असा निष्पन्न करून घेऊन जे खोटे कंप्लेंट दिलेले महिला आणि तिचे प्रियकर समीर शेख यांच्या विरुद्ध BNS कलम 248, 217, 61(2) अन्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून आता पुढील तपास चालू आहे.